Hello friends. Last lecture we have to discuss the systematics of living organism. In that point we have to study three domains of life. There are three domains of life: bacteria, archibacteria and eubacteria. Then we have to study the basic concept related to the systematic topic. Systematic is nothing but the classification, and in that point classification, systematics, chemotaxonomy, numerical taxonomy, cladogram, phylogeny and DNA barcoding. These are the various points we have to discuss in the last lecture. But before starting this new point, there is one definition is I have introduced, that is the taxonomy. The scientist A.P. de Candolle, who can discover the who can introduce the term taxonomy. Taxonomy means classification, but in detail you have to give the definition of taxonomy. That is it is the branch of biology which deals with study of identification, classification and nomenclature called as a taxonomy. टेक्झॉनॉमीमध्ये आपण तीन गोष्टींचा अभ्यास करतो. टेक्झॉनॉमी ही बायोलॉजीमधली एक ब्रांच असून त्या ब्रांचमध्ये टेक्झॉनॉमीमध्ये आपण सुरुवातीला आयडेंटिफिकेशन करतो, ओळख, देन क्लासिफिकेशन, त्याचं क्लासिफिकेशन करत असताना नॉमेनक्लेचरसुद्धा करतो. ह्या तीन गोष्टी. इट इज दी ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ कलेक्शनसुद्धा म्हणू शकता. अजून एक पॉईंट त्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस करू शकता. कलेक्शन म्हणजे काहीतरी शोधणं, नवीन गोष्टी आणणं. कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, nomenclature and classification. These are the 4 points we have to discuss in the branch of a taxonomy. Before starting this taxonomic category or a taxonomic hierarchy, there is one point is given in your syllabus, that is the nomenclature. What is meant by nomenclature? Nomenclature म्हणजे नाव ठेवणं. जसं की आपल्याकडं नाव ठेवण्यासाठी बारशाला आत्या असते, त्या पद्धतीनं बायोलॉजीमध्ये नॉमेनक्लेचरसाठी काही सायंटिस्टनी नॉमेनक्लेचर केलेलं आहे. काही प्लांटचं असेल किंवा ॲनिमलचं असेल. तर हे नॉमेनक्लेचर कशा पद्धतीनं केलेलं आहे, तर नॉमेनक्लेचर होत असताना दोन पद्धतीनं आपण एखाद्या वनस्पतीला किंवा एखाद्या प्राण्याला, म्हणजे त्याला आपण ऑर्गॅनिझम म्हणतो किंवा स्पीसीज म्हणतो, त्याचं नॉमेनक्लेचर दोन पद्धतीनं होतं. त्या कन्सेप्टला एक टर्मिनॉलॉजी आहे, त्याला आपण म्हणतो बायनॉमियल नॉमेनक्लेचर. त्या बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे सुद्धा रूल आहेत. आता नॉमेनक्लेचरमध्ये एक मी मध्येच पॉईंट घेतला आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. व्हॉट इज मीन बाय बायनॉमियल नॉमेनक्लेचर? बाय मीन्स टू, नॉमियल्स मीन्स नेम. टू नेम्स वी हॅव टू गिवन बाय दिस रूल. कोणती दोन नावं देणार आहोत आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये? तर एक त्याच्यामध्ये असतं जीनस आणि दुसरं असते स्पीसीज. जीनस आणि स्पीसीज हे काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला परत आपल्या पेज नंबर 8वर जावं लागेल. पण त्याच्या अगोदर मी इथं तुम्हाला एक कन्सेप्ट सांगते, क्लिअर करते. नॉमेनक्लेचर होत असताना दोन पद्धतीनं आपण नावं ठेवतो. जसं की तुम्हाला तुमचं रेकॉर्डेड नेम एक असेल आणि घरी काहीतरी निक नेमनी किंवा टोपण नावाने तुम्हाला बोलवत असतील. म्हणजे घरातलं जे नाव आहे ते बाहेर कोणाला, ठराविक व्यक्तींना किंवा मैत्रिणींना किंवा मित्रांना आपल्या माहिती असतं, बाकीच्यांना कोणाला ते माहिती नसतं. त्याला आपण निक नेम किंवा काय म्हणू शकतो, अजून टोपण नाव म्हणू शकतो. त्या टोपण नावालाच नॉमेनक्लेचरमध्ये आपण म्हणूया व्हर्नॅक्युलर नेम किंवा लोकल नेम किंवा कॉमन नेम, की जे फक्त त्या एरियातले, त्या परिसरातले लोक तुम्हाला त्या नावाने ओळखतात. आणि सायंटिफिक नेम जे आहे ते सायंटिफिक नेम हा दुसरा प्रकार त्याच्यामध्ये मोडतो. ते सायंटिफिक नेम म्हणजे ऑन रेकॉर्डेड नेम, की तुमचं धाकल्यावरती जे नाव आहे किंवा तुमच्या मार्कशीटवरती बोर्डचं जे नाव आहे ते नावाला तुम्ही सायंटिफिक नेम म्हणू शकता. मी आता इन शॉर्ट सांगते. उदाहरण द्यायचं झालं तर एक वनस्पती आहे, तिचं नाव व्हर्नॅक्युलर नेम किंवा लोकल नेम. आपण एक एक्झाम्पल घेऊया आंब्याचं. तुमच्या ह्या पॅरामध्ये पण तेच एक्झाम्पल दिलेलं आहे. किंवा व्हायोला ट्रायकोलार, पॅन्सी असं म्हणतात. तर ते बघण्याऐवजी जे तुम्हाला माहिती नाही त्याच्याबद्दल नको बोलायला, जे माहिती आहे त्याबद्दल बोलूया. व्हर्नॅक्युलर नेम किंवा लोकल नेम किंवा कॉमन नेम कशाला म्हणतात ते बघा. आपल्या दारामध्ये आंब्याचं समजा झाड आहे, तर आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण आंबा म्हणतो. जर ते नाव तुम्हाला सांगायला गेला तुम्ही हिंदीमध्ये तर त्याला आम म्हणतील आणि इंग्लिशमध्ये त्याला मँगो म्हणतील. पण जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही गेला तर त्याला मँगो ह्या नावाने ओळखणारे लोक, ज्यांना फक्त इंग्लिश माहिती आहे तेच ओळखू शकतील मँगो. हे झालं
3 भाषेतलं जरी नाव झालं तर ते एरिया वाईज नाव झालं. कुठलं? आंबा मराठीमध्ये, हिंदीमध्ये आम, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतील? मँगो. पण जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं गेला तर तुम्हाला त्या नावाने आंब्याला कोणी ओळखणार नाहीत. तर त्याच्यासाठी त्याला गरजेचं नाव, गरजेचं काय आहे तर सायंटिफिक नेम. गरजेचं काय आहे त्याच्यासाठी? सायंटिफिक नेम. द सायंटिफिक नेम कॅन गिव्स दी 2 नेम्स, दॅट इज दी जीनस अँड स्पीसीज. आता ह्याच्यामध्ये व्हर्नॅक्युलर नेम जर सांगायला गेलो तर त्याचं सायंटिफिक नेम आहे मँगोचं मँजिफेरा इंडिका यल म्हटले. व्हॉट इज मीन बाय मँजिफेरा, व्हॉट इज मीन बाय इंडिका, व्हॉट इज मीन बाय यल? मँजिफेरा जे आहे ते जीनस आहे, इंडिका स्पीसीज आहे, आणि यल त्या मँगोला नाव ठेवलेला जो सायंटिस्ट आहे कार्ल लाईन, त्याच्या नावावरून त्याला नाव दिलं आहे. ज्यांनी त्याचं नेमिंग केलं आहे त्याच्या नावावरून त्याला यल म्हटलं आहे. आता ह्याच्यामध्ये व्हर्नॅक्युलर नेममध्ये आपण काय सांगतो आहे? इट इज अ वाईडली डिस्ट्रीब्युटेड ऑर्गॅनिझम हॅविंग लार्ज नंबर ऑफ कॉमन नेम्स. आणि ह्याचं जे नाव आहे ते फक्त कॉमन पीपल, कॉमन एरियाशी संबंधित किंवा त्याच्यापुरती रिस्ट्रिक्टेड राहील. मँगो, आम, आंबा एट्सेट्रा. तर सायंटिफिक नेम काय सांगते? सायंटिफिक नेम कॅन बी प्रोव्हाइडेड द मीन्स ऑफ IUCN म्हणू शकता, इंटरनॅशनल नॉमेनक्लेचर आहे, किंवा आंतरराष्ट्रीय संभाषणासाठी तुम्हाला हे सायंटिफिक नेम गरजेचं पडेल. These are the systematics this provides the international communication. आणि ऑलरेडी सांगितले मी तुम्हाला यल फॉर लायन, कार्ल लिनियस या सायंटिस्टच्या नावावरून नाव दिले त्याला, कार्ल लिनियस, आणि म्हणून त्याला नाव काय असेल? सायंटिफिक नेम मँजिफेरा इंडिका. आणि हे सांगत असताना बॉटनीमध्ये जसं तुमचं केमिस्ट्रीमध्ये IUCN आहे, इंटरनॅशनल युनियन जे काय असेल तुमचं केमिस्ट्रीशी संबंधित, तसं इथं इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर आहे, त्याला ICBN म्हणतात. त्याला काय म्हणतात? ICBN. ICBNचं लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. अँड दे कॅन सेट अप दी सायंटिफिक नेम्स, अँड दी सायंटिफिक नेम्स आर यूज्ड फॉर दी इंटरनॅशनल कम्युनिकेशन. आंतरराष्ट्रीय दर्जावरती संभाषणासाठी तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेला आणि फक्त म्हटला मँजिफेरा इंडिका तर कोणीही ओळखेल त्याला, वेगळ्या भाषेतली लोकंसुद्धा, की त्याला आंबा म्हणतात. म्हणजे तुम्हाला जे सांगायचे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. सायंटिफिक नेमचा उपयोगच त्याच्यासाठी होतो आहे. आता सायंटिफिक नेममध्ये आता दुसरं एक एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे. कुठलं दिलं आहे? हेलियंथस ॲनस, दॅट इज दी सनफ्लावर. आता सनफ्लावरचं दुसरं सायंटिफिक नेम आहे हेलियंथस ॲनस, सूर्यफूल म्हणतो आपण. आणि त्याच्यामध्ये बघा हेलियंथस जे आहे त्याच्यामध्ये H कॅपिटल आहे, A स्मॉल आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कायमस्वरूपी ह्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही बायोलॉजीशी संबंधित अभ्यास करताय तोपर्यंत ह्या रूलचा उपयोग होणार आहे. आता ह्याच्यामध्ये हेलियंथस ॲनस, H कॅपिटल, एमध्ये स्मॉल आहे, ॲनसमध्ये, त्याला स्पीसीज म्हणता आपण. आता हेलियंथस इंडिकेट्स द नेम ऑफ द जीनस, त्याला जेनरिक नेम म्हणतात. आणि दुसरा सेकंड वर्ड शब्द जो आहे ॲनस, तो काय सांगतो तर स्पीसीज सांगतो. ॲनस कॅन बी डिनोटेड द नेम ऑफ दी स्पीसीज. सो सायंटिफिक नेम, आता ह्याचे रूल्स आहेत. काय रूल्स आहेत ते बघूया आपण. आणि हे हेलियंथस ॲनस जे आहे ते बाकीच्या सगळ्या लेटर्सपेक्षा वेगळं दिसते बघा. ग्रीक वर्डमध्ये लिहिलेलं असेल, तुम्हाला फॉन्ट माहिती असतील कम्प्युटरचे तर लक्षात येईल तुम्हाला, तर ते थोडंसं तिरसट लिहिलं, तिरपं लिहिलेलं सारखं वाटतंय. आणि बाकीचे अक्षर बघा, हेलियंथस शब्द, ॲनस शब्द बघा, आणि बाकीचे लेटर्स बघा, तर ह्याच्यामध्ये फरक जाणवतोय. तर ते काय रूल्स आहेत ते बघूया आपण. बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम कॅन बी follows the certain rules. The name of organisms are composed of Latin or a Greek word. सायंटिफिक नेम जे आहेत ते लिहिण्यासाठी 2 भाषेचा वापर करतात, एक लॅटिन वर्ड्सचा आणि दुसरा ग्रीक वर्डचा वापर करतात. जेनेरिक नेम इज अ सिम्पल नाउन. जेनेरिक नेम जे असतं म्हणजे पहिलं वर्ड हेलियंथस असेल किंवा मँजिफेरा असेल तर ते जेनेरिक नेम आहे, आणि ते जे आहे सिम्पल नाउन म्हणून काम करतं. इंग्लिशचं ग्रामर आपलं चांगलं असेल तर लक्षात येईल. सिम्पल नाउन म्हणजे काय? इट शुड कम फर्स्ट, ते सुरुवातीला येतं, आणि बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. आणि ते लिहिताना काय करायचं असतं? कॅपिटल वर्ड्स त्याच्यामधला पहिला पाहिजे, त्यांनी सुरुवात करायची कॅपिटल वर्डनी. स्पेसिफिक नेम इज द
descriptive adjective which should become letter and begin with small letter. आता ह्याच्यामध्ये स्पीसीज म्हणायला पाहिजे होतं, ते स्पेसिफिक नेम म्हटले. जेनेरिक आणि स्पीसीज नेम पाहिजे, तर ते थोडंसं इथं चुकलेलं आहे, नोटबुकची चुकी आहे. स्पेसिफिक नाही पाहिजे, तिथं काय पाहिजे, स्पीसीज नेम. स्पीसीज, जिनस आणि स्पीसीज म्हणतो आपण त्याला. तर स्पीसीज नेम इज अ डिस्क्रिप्टिव्ह. लक्षात घ्या, शब्द चुकलेला आहे, स्पीसीज नाही, स्पेसिफिक म्हटले त्यांनी. स्पेसिफिक या शब्दाचा अर्थ होतो विशिष्ट, पण आपल्याला विशिष्ट शब्द नाही, तर दुसरा वर्ड जे आहे, दुसरा शब्द जो आहे ॲनस, त्याबद्दल बोलतोय आपण, किंवा इंडिकाबद्दल बोलतोय. आय असेल किंवा ॲनसमधला ए असेल तर हे स्मॉल लेटरमध्ये लिहितात. तो डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह, तो ॲडजेक्टिव्ह असेल तरी चालेल, म्हणजे विशेषण असेल तर एखादं तरी चालेल, बट ते कधी लिहितात, विच कॅन कम्स लेटर बिगिन विथ स्मॉल लेटर. ते नंतर येतं. कशानंतर येतं, जीनस नंतर येतं आणि सुरुवात त्याची स्मॉल लेटरनेच होते. सायंटिफिक नेम, तिसरी प्रॉपर्टी आहे किंवा तिसरा रूल आहे, सायंटिफिक नेम मस्ट बी अंडरलाइन्ड सेपरेटली इफ इट इज हँड रिटन. सायंटिफिक नेम, शास्त्रीय नाव जे आहे ते अंडरलाईन करायला कधीही विसरायचं नाही ज्यावेळी ते हाताने लिहितो आपण. लक्षात घ्या, समजा मी लिहिलं ब्लॅकबोर्डवरती मँजिफेरा इंडिका, हेलियंथस ॲनस, नोटबुकमध्ये कुठेही लिहू देत मी, जर ते हँड रिटन असेल तर त्याला जीनसला वेगळा अंडरलाईन आणि स्पीसीजला वेगळी अंडरलाईन करायची. आता टेक्स्टबुकमध्ये ते प्रिंटेड आहे आणि त्याचा फॉन्ट वेगळा आहे, सो तिथं अंडरलाईन नाही केलं तरी चालेल. पण जर तुम्ही ते हाताने लिहित असाल, जर्नल लिहिताना आपल्या लक्षात येईल त्या गोष्टी, तर सायंटिफिक नेम मस्ट बी अंडरलाईन सेपरेटली. जीनस आणि स्पीसीजला एकच लाईन कधीही मारायची नाही. जीनससाठीची अंडरलाईन वेगळी असेल आणि स्पीसीजसाठीची अंडरलाईन वेगळी असेल. आणि बऱ्याचदा आपल्याला सवय असते की डबल अंडरलाईन मारायची, तर डबल अंडरलाईन इथं चालणार नाही. इथं सिंगल अंडरलाईन नेसेसरी आहे आपल्याला, आणि एकच अंडरलाईन किंवा सिंगल अंडरलाईन तुम्ही इथं कराल, जीनसला वेगळं आणि स्पीसीजला वेगळं. आणि जर ते प्रिंटेड असेल तर इट मस्ट बी इटॅलिक फॉन्टमध्ये पाहिजे किंवा इटॅलिक लेटरमध्ये पाहिजे. द जेनेरिक अँड स्पेसिफिक, परत बघा इथं आलं, जेनेरिक अँड स्पीसीज नेम शुड नॉट हॅव लेस दॅन 3 letters अँड मोर दॅन 13 letters. तुमचं जीनसचं नाव असेल किंवा स्पीसीजचं नाव असेल तर रूल काय सांगतोय, 3 लेटरपेक्षा ते छोटं नसावं आणि 13 लेटरपेक्षा मोठंही नसावं, हे लक्षात घ्या. आता पुढं, युजली द नेम ऑफ ऑथर हू नेम अ प्लांट ऑर ॲनिमल इज ऑल्सो रिटन इन अ फुल ऑर ॲब्रिव्हेटिव्ह फॉर्म आफ्टर सायंटिफिक नेम. व्हॉट आय से, फॉर एक्झाम्पल मँजिफेरा इंडिका, एल स्टँड्स फॉर लिनस. ज्यांनी त्या ऑथर म्हणजे काय, त्याला नाव देणार किंवा नाव शोधून काढणारा त्या एखाद्या वनस्पतीसाठी, तर त्याचं कधीही पूर्ण नाव लिहायचं नाही तिथं, किंवा तर तिथं काय लिहाल, ॲब्रिवेशनसुद्धा लिहायचं नाही. म्हणजे समजा इनिशियल आहे SVG, तर ते इनिशियल नाही लिहायचं, तर त्यातला फक्त आणि फक्त जे नेम आहे, सरनेम असेल त्यातला कॅपिटल लेटर द्यायचं. हा रूल आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीमचा. मँजिफेरा इंडिका, एल फॉर लिनस, एल स्टँड फॉर लिनस. आणि सायंटिस्टचं नाव सांगितलं मी, कार्ल लिनियस. त्या लिनियसनी ह्या आंब्याला नाव दिलेलं आहे, ह्या स्पीसीजला संशोधन केलं आणि मँजिफेरा इंडिका नाव दिले त्यांनी, म्हणून त्याच्या स्मृतीप्रत्यर्थ यल हे नाव थोडक्यात आत्य आहे असं म्हटलं तरी चालेल, बारशासाठी असणारे. सो हे झालं आपलं बायनॉमियल नॉमेनक्लेचरच्या रूल्सशी संबंधित. पुढच्या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन म्हणजे काय, टेक्झॉन म्हणजे काय हे बघूया, कारण हे सांगितल्याशिवाय मला ते बाकीचं तुम्हाला काहीही सांगता आलं नसतं. सो आय हॅव टू स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चर वी विल मीट विथ न्यू पॉईंट. थँक्यू.